आज सांगलीमध्ये ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा होतोय। मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। सांगलीतील तरुण भारत स्टेडियम इथे दुपारी 2 वाजता हा मेळावा सुरू होईल। सांगलीतल्या या मेळाव्यासंदर्भात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्याशी बातचीत केली आहे। प्रतिनिधी कुलदीप माने यांनी सांगलीमध्ये पुढच्या काही तासांमध्ये ओबीसी आरक्षण महाएल्गार मेळावा पार पडतोय आणि हा पश्चिम महाराष्ट्रामधील सांगली जिल्ह्यामध्ये पार पडतोय आणि त्यामुळे या मेळाव्याला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडतो। या मेळाव्याचे मुख्य आयोजक प्रकाश शेंडगे आपल्या सोबत आहेत। खरं तर काय सांगू इच्छिता या पश्चिम महाराष्ट्रातील मेळाव्यामधून, ज्या पद्धतीनं जरांगे पाटील आपली मागणी रेटताय असं तुम्ही सातत्यानं म्हणताय? नाही, कसं आहे की जरांगेंची मागणी जी आहे ती घटनेला धरून नाही आहे। कारण आता रोज उडून त्या मागण्या बदलायला लागल्या आहेत। सुरुवातीला त्यांनी निजामाचं सांगितलं, नंतर सरसकट सांगितलं, पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रातलं सांगितलं, त्यानंतर पुन्हा EWS सांगितलं। आता 3 मागण्या केल्यात। आता तर म्हणतायत की आम्हाला ACBC पण पाहिजे, आम्हाला EWS पण मिळालं पाहिजे आणि आम्हाला कुणबेचे दाखले पण मिळाले पाहिजे। आणि अशा प्रकारे 3 मागण्या एक समाज करतोय काय? म्हणजे ह्या राज्यामध्ये घटनेचं राज्य आहे की नाही हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। आणि हा गरीब समाज जो आहे, 450 गरीब जमातींचा हा समूह आहे, यांच्या मुलाबाळांचं आरक्षण या ठिकाणी हिसकावून घेणं हे कुठल्या न्यायाला धरून आहे आणि कुठल्या घटनेला धरून आहे? हा मराठा समाज हा मागासलेला नाही हे घटनेने सिद्ध केलेलं आहे, अनेक आयोगाने सिद्ध केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलेलं आहे। तरी सुद्धा हे कुणब्याचे दाखले घ्यायचे आणि बॅकडोर एंट्री करायची आणि सरकारला दम द्यायचं की तुम्ही जर सगळ्या सोयीचा जे नाही काढला, त्या कुणबाचे दाखले नाही दिले तर आम्ही उमेदवार उभा करणार, आम्ही पाडणार, ह्याला पाडणार, त्याला पाडणार। अपक्ष उमेदवार लढवू जर सरकारने आरक्षण, हे सरकारला काही इशारा देऊ इच्छितात? नाही, माझं तर जरांगेंना माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांनी उमेदवार उभे केले केले पाहिजे। पण एक आहे की उमेदवार उभा करताना त्यांनी गरीब मराठ्यानं त्याने उभा करावं, म्हणजे मग कळेल की गरीब मराठा, एखादा गरीब माणूस इलेक्शन लढवायचं असेल तर त्याला काय पापड बेलावे लागतात ते त्यावेळी कळेल। आणि त्यामुळे हे मराठा समाजाचे उमेदवार उभा राहत असतील त्या ठिकाणी ओबीसी काही स्वस्त बसणार नाही ना, शेवटी आम्ही तयारी केलेली आहे। जरांगेंची एकीकडे ही अनेक मागण्या वाढत असताना ओबीसीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा पहिला मेळावा आयोजित केला गेला आणि त्यामुळे पुढच्या काही तासामध्ये जो मेळावा पार पडणार त्या मेळाव्यामधून प्रमुख नेते जे आहेत ओबीसी ते कोणती भूमिका जाहीर करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागत असणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।